हाय नमस्कार मैत्रिणींनो, तर चला आज मी बनवणार आहे बेसन वडी। त्यासाठी आहे ना मी इथं मिरच्या घेतलेल्या हिरव्या, ही जिरे घेतलेले आहेत आणि लसूण। तर हे आपल्याला सर्वात आधी आहे ना मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचे। हे आपण सगळं एकत्रच टाकून बारीक करून घेऊया। बारीक पाणी टाकून घेतले। याला आपल्याला उकळी आली की याच्यात बेसन हटून ती ताटावरती थापून आपल्याला बेसन वडी पाडून घ्यायची त्याची। तर मी तेल टाकून घेतलेले आहे। आता त्याच्यात आपण हा सर्वात आधी ना हिंग आणि हळद टाकू। हे जिरे येतं, कढीपत्ता, हिरव्या मिरचीचं वाटण केलेलं। तर आपल्याला छान असं परतून घ्यायचंय। अगदी मस्त असं परतलं का आपल्याला याच्यात 1 ग्लास पाणी टाकायचं, कारण मी 1 वाटीचंच ही बेसन वडी बनवते। तर एका ग्लासात आपलं 1 वाटी बेसन पीठ व्यवस्थित शिजून आपल्याला बेसन वडी एकदम छान अशी करता येईल। तर छान परतलेलं आहे, मी त्याच्यात मीठ टाकते। तर अगदी चवीपुरतं आपण त्याच्यात मीठ टाकलंय। उकळी आली आदनाला, तर मी आता ही मोठ्या वाटीने 1 वाटी पीठ घेतलं होतं आणि 1 ग्लास मी पाणी टाकलेलं आहे। तर हे आपलं एवढं पीठ त्याच्यात एकदम व्यवस्थित असं शिजलं पाहिजे आणि नंतर आपल्याला ते ताटावरती थापून त्याच्या वड्या पाडायच्या। ते पहा मी बेसन पीठ आहे ना अगदी छान असं चाळणीने चाळून घेतले पिठाच्या, कारण आपल्या त्यात गाठी तयार होत नाहीत नंतर हाटेताना। चला तर आपण आता हाटून घेऊया। आणि आपल्याला हे पहिले ना हटायला घेतल्या लाटण्यानेच हटायचं, कारण आपल्याला त्यात गाठी होऊन द्यायच्या नाही। गॅस एकदम कमी करायचा नंतर, कारण गाठी होत नाही। हा छान असं हटून घेतलंय मी आणि आता आपल्याला याला 1 मिनिट चांगलं शिजून द्यायचं त्याच्यावरती झाकण ठेवून, मग नंतर ते आपल्याला काढून घ्यायचे। तर हे पहा चांगलं 1 मिनिट मी याला शिजून दिलं असेल झाकण ठेवून। आणि सारखं आपल्याला आहे ना 1 मिनिटाच्या अधून मधून पण याला हटायचं, कारण गिठुळ्या होता कामा नये। तर हे मी खाली घेतलेलं आहे, अगदी छान असं शिजलेलं आहे, एकजीव होतोय त्याचा व्यवस्थित आणि चिटकत पण नाही हाताला, म्हणजे शिजलं गेलंय चांगलं। तर आता आपण हे पळपटाला आहे ना मी थोडंसं तेल लावून घेतलंय। ताट घेतलं तुम्ही तरी चालेल, पण मी पळपटी तर माझा मोठा आहे ना एकदमच होईल म्हणून मी पळपट घेतलाय। आणि हे असं त्याच्यावरती काढून घेऊन आहे ना आपण आता त्याला हाताने गरम असल्यामुळे थोडंसं पाणी हाताला घेऊन थापायचंय आपल्याला। ते असं व्यवस्थित असं आपल्याला हे एकदम पाहिजे तेवढं जाडीचं आपण थापून घेऊ। त्याच्यानंतर कट करून बेसन वडी आपली तयार होणार। तर हे थापून झालेलं आहे। आता आपण याला कट करून घेऊया आणि जास्त थंड पण नाही होऊन द्यायचं, आपल्याला लगेच कट करायचे। तर तुम्हाला पाहिजे तशा आकारात तुम्ही कट करू शकता। तर हे पहा छान अशा मी कट करून घेतलेल्या आहेत वड्या आणि अगदी छान अशा उलटत आहेत। आपल्याला ह्या डिश मध्ये काढून घ्यायच्या। आपली बेसन वडी, तर याच्यासाठी आहे ना मी जे बेसन पीठ वापरलं होतं ना त्याच्यात कच्चे मूग पण दळायला टाकले होते आणि घरचं दळलेलं बेसन पीठ होतं। तर चव आपली त्याने वाढते मुगाचं पीठ असलं ना तर आणखी चवदार होते वड्या। आणि आता आपल्या तयार झाल्यात, त्याच्यावरती ना आपण थोडंसं किसलेलं खोबरं असं टाकून घेऊया। झालेली आपली बेसन वडी। तर याच्यासाठी आहे ना मी जे बेसन पीठ वापरलं होतं ना त्याच्यात कच्चे मूग पण दळायला टाकले होते आणि घरचं दळलेलं बेसन पीठ होतं। तर चव आपली त्याने वाढते मुगाचं पीठ असलं ना तर आणखी चवदार होते वड्या। आणि आता आपल्या तयार झाल्यात, त्याच्यावरती ना आपण थोडंसं किसलेलं खोबरं असं टाकून घेऊया। थोडीशी तीळ पण मी घेतले तिथं। आणि तुम्ही डाळ भात भाजी चपाती बरोबर एवढ्या तुम्ही चपाती भाजी डाळ भातासोबत ह्या वड्या आहेत ना एकदम छान अशा तोंडी लावायला वापरू शकतात, कारण एकदम चवीला छान असतात। आणि मुगाचं आपण त्याच्यात वापर केलेला असल्यामुळे अगदी छान अशा ह्या माझी तरी बेसन वडी तयार झालेली आहे। आपली बेसन वडी तयार झालेली आहे। आणि अशाच जर नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायच्या असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा व्हिडिओ।